संघ परिवार कधी कोणाला कोणत्या पदावर बसवेल सांगतात. आर्मी मधले प्रदीप कुरुळकर त्यांना अटक केली आहे का भयंकर प्रकरणात, ते अरेस्टेड आहेत. लोक मरतायत. इतकं निर्दय आणि निर्गुण सरकार या राज्याच्या वाट्याला आलेलं आहे. प्रश्न म्हणजे रजनीश सेठ जे आहेत ते आता केसीचे अध्यक्ष होतील, पण त्यांच्या जागी महाराष्ट्राचे जे पोलीस मुख्य आहेत त्यांच्या जागी रश्मी शुक्ला ह्या बसण्याची शक्यता दाट आहे. त्यांचं नाव मला माहित नाही. बघा, रश्मी शुक्ला यांचं RSS संघ परिवार कधी कोणाला कोणत्या पदावर बसवेल सांगतात. देशभरामध्ये संघ परिवार आपापली माणसं कशा प्रकारे बसवतात, अगदी सर्वोच्च न्यायालयापासून ते पोलीस आणि आर्मीपर्यंत. आर्मी मधले प्रदीप कुरुळकर त्यांना अटक केली आहे का भयंकर प्रकरणात, ते अरेस्टेड आहेत. महाराष्ट्रामधली संपूर्ण व्यवस्था यंत्रणा कोलमडून गेली. महाराष्ट्रामध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. नांदेड, संभाजीनगर, अनेक जिल्ह्यात, नागपूर, ठिकठिकाणी फक्त मृत्यूचं तांडव सुरू असताना या राज्याचं सरकार, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, एक डाऊटफुल बरं का, आणि 2 हाफ, यांना त्याची चिंताच नाही. ते राजकारणामध्ये अडकलेले आहेत, राजकारणात बिजी आहेत. कोणाला पालकमंत्रीपद हवं आहे, कोणाला खातं बदलून हवं आहे, कोणाला आणखीन काय हवं आहे. लोक मरतायत. इतकं निर्दय आणि निर्गुण सरकार या राज्याच्या वाट्याला आलेलं आहे. अत्यंत घटनाबाजी बेकायदेशीर सरकार, संवेदन शून्य सरकार या राज्यात बसलं. खुनी सरकार आहे. मी कशाला म्हणायला पाहिजे. नांदेडमध्ये जाऊन आक्रोश पहा, संभाजीनगरला जाऊन आक्रोश पहा, नागपूरला जाऊन आक्रोश पहा. सरकार खुनी नाही तर काय, म्हणजे का सत्कार करायचा आहे.